नमस्कार. महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे त्यातील अर्थशास्त्र विषयात आपण घटकानुसार माहिती पाहतच आहोत. त्याचबरोबर मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरं सुद्धा आपण माहिती करून घेत आहोत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 मार्च 2023 रोजी झालेला जो इकॉनॉमिकचा पेपर आहे त्याच्यातील क्वेश्चन आणि त्यांचे सोल्युशन आपण पाहणार आहोत. आता हे सोल्युशन दोन भागामध्ये केलेले आहे. पहिल्या भागामध्ये 1 ते 50 प्रश्न असतील आणि दुसऱ्या भागामध्ये 51 ते 100 प्रश्न असतील. आता आपण आज पहिल्या भागामधील 1 ते 50 प्रश्नांचे आन्सर माहित करून घेणार आहोत. आता आपण हे प्रत्येक घटकानुसार प्रत्येक घटकावरती किंवा एखाद्या संकल्पनेवरती कोणता प्रश्न विचारलेला आहे मागील वर्षांच्या परीक्षेमध्ये ते सुद्धा आपण व्हिडिओनुसार समजावून घेत आहोत. म्हणजे संकल्पना समजावून त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण काय करत आहोत त्या संकल्पनेवरती आधारित कसं विचारलेला आहे कसा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानुसार ते माहित करून घेत आहोत. आता फक्त आपण क्वेश्चन आणि त्याचे आन्सर पाहणार आहोत. बघा हा 26 मार्च 2023 रोजी झालेला पेपर आहे. हा संच ए आहे. आता पहिला प्रश्न बघा. क्ष आणि य वस्तूंची जोडी आहे असे समजा. असे दिसून येते की जेव्हा य वस्तूची किंमत घटते तेव्हा क्ष वस्तूची मागणी देखील घटते. या वस्तूंच्या स्वरूपाबद्दल आपण पुढीलपैकी कोणता पर्याय निवडाल? पर्याय दिलेले आहेत बघा. ए या वस्तू पूरक आहेत, बी या वस्तू पर्यायी आहेत, सी या वस्तू कनिष्ठ आहेत, डी या वस्तू गिपेन वस्तू आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या वस्तू पर्यायी आहेत. पुढचा प्रश्न बघा दुसरा. उत्पादनाच्या तिसऱ्या अवस्थेत एकूण उत्पादन डॅश डॅश. ए वाढते, बी स्थिर राहते, सी महत्तम असते, डी घटते परंतु धनात्मक असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी घटते परंतु धनात्मक असते. प्रश्न 3. केनेथ एरोच्या मतानुसार लोक डॅश डॅश पसंत करीत नाहीत. ए उड्डाण विमा, बी संपदा विमा, सी आयुर्विमा, डी पूर विमा. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पूर विमा. प्रश्न 4. खेळ सिद्धांत लागू करण्याचे मूलभूत उद्दिष्ट डॅश डॅश आहे. ए महत्तम नफा, बी महत्तम विक्री, सी प्रभावी निर्णय व्यूहरचना, डी सीमांत व्यय कमी करणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रभावी निर्णय व्यूहरचना. प्रश्न 5. इतर परिस्थिती स्थिर असताना जर एखादा क्ष वस्तूचा स्पर्धक यशस्वी जाहिरात मोहीम करत असेल तर क्ष वस्तूचा मागणी वक्र डॉट डॉट. ए डावीकडे सरकतो, बी उजवीकडे सरकतो, सी धन उताराचा होतो, डी य अक्षाला समांतर होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डावीकडे सरकतो. प्रश्न 6. अल्पकाळात स्थिर पुरवठा असलेल्या घटकास केलेल्या अधिदानास डॉट डॉट असे म्हणतात. ए आर्थिक खंड, बी प्रतिरूप खंड, सी हस्तांतर उत्पन्न, डी उत्पादकाचे आधिक्य. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रतिरूप खंड. प्रश्न 7. सर्वसाधारण संतुलनाच्या अस्तित्वासाठी एक आवश्यक कंसात परंतु अपुरी अट म्हणजे डॉट डॉट ही होय. ए स्वतंत्र समीकरणांची संख्या आणि अज्ञातांची संख्या सारखी असलीच पाहिजे, बी सर्व वस्तूंच्या किमती सारख्या असल्याच पाहिजेत, सी घटकांचा पुरवठा आणि वस्तूंच्या किमती सारख्या असल्याच पाहिजेत, डी घटकांची मागणी आणि वस्तूंचा पुरवठा सारखाच असला पाहिजे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वतंत्र समीकरणांची संख्या आणि अज्ञातांची संख्या सारखी असलीच पाहिजे. प्रश्न 8. वॉलरसाच्या मते सर्व बाजारातील सर्व डॉट डॉट त्यांच्या परस्पर आंतरक्रियांच्या माध्यमातून एकाच वेळी सुनिश्चित केल्या जातात. ए किमती आणि नगसंख्या, बी मागणी आणि किमती, सी पुरवठा आणि किमती, डी किमती आणि व्यय. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए किमती आणि नगसंख्या. प्रश्न 9. समजा अनिल आणि सुनील यांच्यात एका वस्तुसंचाचे वितरण असे झाले आहे की ज्यामुळे त्यांचा सीमांत पर्यायिता दर समान नाही. अशा वेळी ए विनिमयातून तोटा होतो, बी विनिमयातून लाभ मिळतात, सी ते एजवर ते पेटिकेच्या बाहेर असतात, डी ते संतुलन स्थितीत असतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विनिमयातून लाभ मिळतात. प्रश्न 10. कल्याणाच्या दुसऱ्या मूलभूत प्रमेयानुसार उपभोक्ते आणि उत्पादक डॉट डॉट असे गृहीत धरले जाते. ए किंमत नेतृत्व करणारे, बी किंमत ठरवणारे आहेत, सी किंमत स्वीकारणारे आहेत, डी किंमत अनुयायी आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किंमत स्वीकारणारे आहेत. प्रश्न 11. एरोच्या अशक्यता प्रमेयानुसार ए सुनिश्चित सामाजिक क्रमवारी माहित करणे अशक्य आहे, बी अनिश्चित सामाजिक क्रमवारी माहित करणे शक्य आहे, सी आर्थिक समस्यावर राजकीय उपाय माहित करणे अव्यवहार्य आहे, डी सामाजिक निवड नेहमी पर्याप्त असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुनिश्चित सामाजिक क्रमवारी माहित करणे अशक्य आहे. प्रश्न 12. मंदी म्हणजे ए वाढणाऱ्या किमतीचा काळ, बी एकूण उत्पादन घटण्याचा काळ, सी बेरोजगारी घटण्याचा काळ, डी वाढत्या व्यापाराचा काळ. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकूण उत्पादन घटण्याचा काळ. प्रश्न 13.
भांडवलाचा खर्च कमी करणे व व्यवसायातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी कर दरात घट करणे हे पुढीलपैकी कशाचे उदाहरण आहे? पर्याय दिलेले आहेत बघा. ए. विस्तारित मागणीजन्य धोरण, बी. संकुचित मागणीजन्य धोरण, सी. विस्तारित पुरवठाजन्य धोरण, डी. संकुचित पुरवठाजन्य धोरण. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विस्तारित पुरवठाजन्य धोरण. प्रश्न 14. पुढीलपैकी कोणता घटक गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम करतो? पर्याय दिलेले आहेत बघा. ए. नाममात्र व्याजदरातील वाढ, बी. भांडवलाचा मोठा साठा, सी. वस्तूंच्या मागणीतील अपेक्षित घट, डी. न बदललेला नाममात्र व्याजदर व भाव फुगवट्यातील अपेक्षित वाढ. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. न बदललेला नाममात्र व्याजदर व भाव फुगवट्यातील अपेक्षित वाढ. प्रश्न 15. पैसा बाळगण्याचा संधी त्याग खर्च म्हणजे? ए. नाममात्र व्याजदर, बी. चलन फुगवटा, सी. गुंतवणुकीवरील वास्तव परतावा, डी. बचत. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. नाममात्र व्याजदर. प्रश्न 16. जर पैशाचा नाममात्र पुरवठा प्रतिवर्षी 4% वाढला, भ्रमणवेग स्थिर असेल व वास्तव एकूण देशांतर्गत उत्पन्न प्रतिवर्षी 1% वाढत असेल तर चलन फुगवटा किती टक्के असेल? पर्याय दिलेले आहेत बघा. ए. 1%, बी. 2%, सी. 3%, डी. 4%. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 3%. प्रश्न 17. एकूण उपभोग फलन दर्शवणाऱ्या सी = a+by या समीकरणातील ए म्हणजे? ए. उत्पन्न शून्य असतानाचा उपभोग, बी. सीमांत उपभोग प्रवृत्ती, सी. उत्पन्न महत्तम असतानाचा उपभोग, डी. सीमांत बचत प्रवृत्ती. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. उत्पन्न शून्य असतानाचा उपभोग. प्रश्न 18. पैसा उदासीन असतो असे प्रतिपादन सनातनी अर्थतज्ञांनी केले कारण? पर्याय दिलेले आहेत. ए. फक्त दीर्घकाळातच किमती पैशाच्या विस्ताराशी जुळवून घेतात, बी. पैशाच्या विस्ताराशी किमती अगदी हळूहळू जुळवून घेतात, सी. अल्पकाळात किमती स्थिर असतात, डी. पैशाच्या विस्ताराशी किमती अतिशय जलदतेने जुळवून घेतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पैशाच्या विस्ताराशी किमती अतिशय जलदतेने जुळवून घेतात. प्रश्न 19. सीमांत बचत प्रवृत्ती वाढली असता गुणकाचे मूल्य ... ए. वाढते, बी. गुंतवणुकीच्या बदलाच्या आकारानुसार वाढते किंवा कमी होते, सी. स्थिर राहते, डी. घटते. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. घटते. प्रश्न 20. राष्ट्रीय उत्पन्न पूर्ण रोजगार पातळीवर असताना गळतीपेक्षा प्रतिभरणे कमी असल्यास पुढीलपैकी काय होते? ए. चलन विस्तारजन्य दरी, बी. संतुलन, सी. अतिरिक्त भाववाढ, डी. चलन संकोचजन्य दरी. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चलन संकोचजन्य दरी. प्रश्न 21. ह्या वर्षीच्या पैशाच्या स्वरूपात पुढील वर्षातील पैशाची किंमत कशी व्यक्त होते? पर्याय दिलेले आहेत बघा. ए. 1+ वास्तव व्याजदर, बी. 1+ नाममात्र व्याजदर, सी. 1/1+ वास्तव व्याजदर आणि डी. 1/1+ नाममात्र व्याजदर. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 1/1+ नाममात्र व्याजदर. प्रश्न 22. समजा x1, x2, x3 ... xn हा म्यू ही सरासरी आणि σ² हे विचलन असलेल्या प्रसामान्य लोकसंख्येतून घेतलेला स्क्वेअर नमुना आहे, तर x' चे नमुना वितरण खालीलपैकी कोणते असेल? पर्याय दिलेले आहेत बघा. ए. सरासरी म्यू आणि विचलन σ² असलेले प्रसामान्य, बी. सरासरी म्यू आणि σ²/n² हे विचलन असलेले प्रसामान्य, सी. सरासरी म्यू आणि σ²/n हे विचलन असलेले प्रसामान्य आणि डी. सांगता येत नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सरासरी म्यू आणि σ²/n हे विचलन असलेले प्रसामान्य. प्रश्न 23. लॉजिस्टिक प्रतिमान खालील कशाचे विश्लेषण करण्यासाठी वापरतात? पर्याय दिलेले आहेत. ए. विविक्त निवड, बी. सलग निवड, सी. राष्ट्रीय उत्पन्न, डी. चुकीची आकडेवारी असते तेव्हा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विविक्त निवड. प्रश्न 24. एरिमा PDQ प्रतिमान खालील कोणत्या संदर्भात वापरतात? ए. काटछेद विश्लेषण, बी. विविक्त आकडेवारी, सी. कालशृंखला, डी. अस्थिर विधा. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कालशृंखला. प्रश्न 25. YI = अल्फा + बीटा XI + EI ह्या रेषीय प्रतिमानात B कॅप ची किंमत खालील असते. पर्याय दिलेले आहेत बघा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. B कॅप = समेशन ब्रॅकेट XI - X' ब्रॅकेट कंप्लीट H2 ब्रॅकेट YI - Y' ब्रॅकेट कंप्लीट अपॉन द समेशन ब्रॅकेट XI - X' ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर.
प्रश्न 26 वाय आय इक्वल टू अल्फा प्लस बीटा एक्स आय प्लस ई आय ह्या रेषीय प्रतिमानात नेहमीची गृहीतके लागू असतात तेव्हा बी कॅपचे विचलन खालीलपैकी कोणते असते? पर्याय दिलेले आहेत बघा. सिग्मा स्क्वेअर, बी सिग्मा स्क्वेअर अपॉन द समेशन ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स डॅश ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर, सी समेशन ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स डॅश ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर अपॉन द सिग्मा स्क्वेअर, डी समेशन ब्रॅकेट वाय आय मायनस वाय डॅश ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर अपॉन द सिग्मा स्क्वेअर. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिग्मा स्क्वेअर अपॉन द समेशन ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स डॅश ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. प्रश्न 27 निम्न निर्देशिक निविष्टी उद्दिष्टी तक्त्यासाठी तांत्रिक सारणी कोणती राहील? आता याच्यामध्ये क्षेत्र दिलेले आहेत ए बी आणि अंतिम मागणी. उत्तर आहे तर पर्याय दिलेले आहेत खाली ए बी सी डी. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम इक्वल टू मॅट्रिक्स 1/8 1/4 6/11 3/11. प्रश्न 28 समजा एक्स वस्तूंच्या उत्पादनासाठी एकूण व्यय सी ब्रॅकेट एक्स ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू एक्स रेज टू 3 मायनस 6x स्क्वेअर प्लस 15x असेल तर व एक्स वस्तूंच्या किती एककासाठी सरासरी व्यय ए ब्रॅकेट एक्स न्यूनतम स्तरावर राहील? पर्याय दिलेले आहेत बघा. ए एक्स बरोबर 5, बी एक्स बरोबर 7, सी एक्स बरोबर 1 आणि डी एक्स बरोबर 3. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक्स बरोबर 3. एक्स बरोबर 3. प्रश्न 29 पुढील मागणी फलासाठी एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती शोधून काढा. 3x प्लस 4y इक्वल टू 10. यात y प्रति एकक किंमत दर्शवतो आणि x नगांची संख्या दर्शवतो. तर पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी उत्तर शोधायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 5/2x मायनस 3/4x स्क्वेअर 5/2 मायनस 3/2x. प्रश्न 30 भारतातील शेतकी उत्पादनाची वाढ 2000 पासून गणितीय श्रेणीनुसार होते. 2004 आणि 2014 मध्ये जर उत्पादन 68 आणि 88 मिलियन टन्स इतके झाल्यास 2017 मधील अंदाजित शेतकी उत्पादन किती असेल? पर्याय दिलेले आहेत बघा. ए 98, बी 93, सी 91, डी 94. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 94. प्रश्न 31 सीमांत व्ययफल पुढीलपैकी कोणत्या मार्गाने प्राप्त होऊ शकेल? ए एकूण व्ययफलाचे एकात्मीकरण, बी स्थिर व्ययफलाचे व्यवच्छेदन, सी एकूण चल व्ययफलाचे एकात्मीकरण, डी एकूण व्यय किंवा चल व्ययफलाचे व्यवच्छेदन. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण व्यय किंवा चल व्ययफलाचे व्यवच्छेदन. प्रश्न 32 दोन देशांच्या देयता वक्राचा छेदनबिंदू ... हे दर्शवतो. ए समतोल सापेक्ष वस्तू किंमत की ज्यावर दोन राष्ट्रात व्यापार होतो, बी समतोल सापेक्ष चलन किंमत की ज्यावर दोन राष्ट्रात व्यापार होतो, सी समतोल सापेक्ष घटक किंमत की ज्यावर दोन राष्ट्रात व्यापार होतो आणि डी समतोल सापेक्ष तंत्रज्ञान किंमत की ज्यावर दोन राष्ट्रात व्यापार होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए समतोल सापेक्ष वस्तू किंमत की ज्यावर दोन राष्ट्रात व्यापार होतो. प्रश्न 33 इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीची स्थापना ... मध्ये झाली असून तिचे मुख्यालय ... येथे आहे. पर्याय दिलेले आहेत. ए 1960 जिनिवा, बी 1960 वॉशिंग्टन, सी 1955 रोम, डी 1960 न्यूयॉर्क. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1960 वॉशिंग्टन. प्रश्न 34 लिंडरचा सांडवण सिद्धांत ... व्यापारास लागू होतो. ए कृषी वस्तू, बी कारखानदारी वस्तू, सी सेवा, डी संरक्षण वस्तू. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कारखानदारी वस्तू. प्रश्न 35 जेव्हा छोटा देश आयात जकाती लादतो तेव्हा ... ए देशातील उपभोक्त्यांसाठी आयातक्षम वस्तूंची देशांतर्गत किंमत पूर्ण जकात रकमेइतकी घटते, बी देशातील उपभोक्त्यांसाठी आयातक्षम वस्तूंची देशांतर्गत किंमत पूर्ण जकात रकमेइतकी वाढते, सी देशांतर्गत उपभोक्त्यांसाठी आयातक्षम वस्तूंची देशांतर्गत किंमत स्थिर राहते, डी देशांतर्गत उत्पादकांसाठी आयातक्षम वस्तूंच्या आदानांच्या किमती पूर्ण जकात रकमेइतक्या वाढतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देशातील उपभोक्त्यांसाठी आयातक्षम वस्तूंची देशांतर्गत किंमत पूर्ण जकात रकमेइतकी वाढते. प्रश्न 36 विशेष उचल अधिकार घटकात चीनच्या चलनाचा अंतर्भाव ... या वर्षी झाला.
पर्याय दिलेले आहेत ए 2016, बी 2010, सी 1964, डी 2017. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2016. प्रश्न 37. अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढल्यास त्याचा परिणाम डॉट डॉट असा होतो. ए व्यापार अधिक्य, बी व्यापार समतोल, सी व्यापार तूट, डी व्याजदरात वाढ. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्यापार तूट. प्रश्न 38. उत्पादन चक्र गृहीतकान्वये नवोन्मेषकारी देशाकरिता नवोन्मेषाचा परिणाम पुढीलपैकी होतो. ए निव्वळ मक्तेदारी, बी तुलनात्मक मक्तेदारी, सी तात्पुरती मक्तेदारी, डी दीर्घकालीन मक्तेदारी. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तात्पुरती मक्तेदारी. प्रश्न 39. व्यापार शर्तीची कोणती संकल्पना राष्ट्राच्या आयात व निर्यात स्पर्धा क्षेत्रात उत्पादकता साध्य करण्याचा प्रयास करते. ए स्थूल वस्तू व्यापार शर्ती, बी निव्वळ वस्तू व्यापार शर्ती, सी उत्पन्न व्यापार शर्ती, डी द्विघटक व्यापार शर्ती. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी द्विघटक व्यापार शर्ती. प्रश्न 40. विधान दिलेले आहेत बघा. विधान 1. ISLM व व्यवहार तोल वक्रावर परिणाम करणारा कोणताही बदल देशाच्या समग्र मागणी वक्रावर परिणाम करू शकतो. विधान 2. देशाचा समग्र मागणी वक्र देश स्थिर अथवा बदलता विनिमय दरापैकी कशा अंतर्गत कार्य आहे यावर निर्भय असते. पर्याय दिलेले आहेत बघा. विधान 1 व विधान 2 ही दोन्ही विधाने चूक आहेत. बी विधान 1 व विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. सी विधान 1 बरोबर आहे परंतु विधान 2 चूक आहे. डी विधान 1 चूक आहे परंतु विधान 2 बरोबर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विधान 1 व विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 41. जागतिक बँक प्रामुख्याने डॉट डॉट क्षेत्राला डॉट डॉट प्रकारचा वित्त पुरवठा करते. पर्याय दिलेले आहेत. कृषी अल्पकालीन, बी उद्योग दीर्घकालीन, सी ऊर्जा मध्यम प्लस दीर्घकालीन आणि डी वाहतूक दीर्घकालीन. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऊर्जा मध्यम प्लस दीर्घकालीन. प्रश्न 42. बाजार अपयशाचे खालीलपैकी कोणते कारण आहे. ए उपभोग प्रतिस्पर्धात्मक आहे, बी वर्जन शक्य नाही आणि उपभोग अप्रतिस्पर्धात्मक आहे, सी सेचा बाजाराचा नियम, डी वर्जन शक्य आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वर्जन शक्य नाही आणि उपभोग अप्रतिस्पर्धात्मक आहे. प्रश्न 43. बाजार डॉट डॉट तत्वावर कार्य करते. ए समसीमांत, बी वर्जन, सी समावेशन, डी परिपूर्णत्व. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वर्जन. प्रश्न 44. बाजार यंत्रणेमुळे साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर होतो हा दावा डॉट डॉट या स्थितीवर अवलंबून असतो. ए मक्तेदारी, बी समावेशन, सी स्पर्धात्मक घटक आणि वस्तू बाजार, डी वर्जन. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पर्धात्मक घटक आणि वस्तू बाजार. प्रश्न 45. सार्वजनिक वस्तू एका अधिकच्या व्यक्तीला उपलब्ध करून देण्याचा सीमांत व्यय डॉट डॉट असतो. ए 0, बी 0 ते 1 दरम्यान, सी उणे 1 ते 0 दरम्यान, डी उणे 1 ते 1 दरम्यान. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 0. प्रश्न 46. बाह्यता म्हणजे एखाद्या बिगर उपभोक्त्याला डॉट डॉट संबंधित वस्तूच्या किमतीत अंतर्भूत नसते. ए झालेला व्यय जो, बी मिळणाऱ्या लाभाचा घेतलेला आनंद जो, सी झालेला व्यय किंवा लाभाचा घेतलेला आनंद जो, डी उत्पादित वस्तूंचा व्यय. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झालेला व्यय किंवा लाभाचा घेतलेला आनंद जो. प्रश्न 47. वितरणातील कार्यक्षमतेसाठी डॉट डॉट आवश्यकता भासते. ए सर्व उपभोक्त्यांसाठी 2 वस्तूंमधील समान सीमांत पर्यायिता दर, बी सर्व उद्योग संस्थांसाठी समान सीमांत तांत्रिक पर्यायिता दर, सी सर्व उद्योग संस्थांसाठी भिन्न सीमांत तांत्रिक पर्यायिता दर, डी सर्व उद्योग संस्थांसाठी समान सीमांत पर्यायिता दर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सर्व उपभोक्त्यांसाठी 2 वस्तूंमधील समान सीमांत पर्यायिता दर. प्रश्न 48. जर अर्थसंकल्प आधिक्याचे एकूण मागणीच्या घटीच्या अर्थाने मापन करायचे असल्यास आधिक्याची व्याख्या डॉट डॉट अशी करता येईल. ए कर महसुलापेक्षा एकूण खर्च अधिक असणे, बी एकूण खर्चापेक्षा कर महसूल जास्त असणे, सी महसूल आणि खर्चाची समानता, डी कर्ज आणि महसुलाची समानता. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकूण खर्चापेक्षा कर महसूल जास्त असणे. प्रश्न 49. खर्च धोरणाचे केंद्रीय साधन डॉट डॉट आहे. ए रोख राखीव निधी, बी विशेष आहरण अधिकार, सी अंदाजपत्रक, डी वैधानिक रोखता गुणोत्तर. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंदाजपत्रक. प्रश्न 50. आधिक्य वित्तामुळे अर्थसंकल्पावर डॉट डॉट हा परिणाम होतो. ए संकोच, बी विस्तार, सी स्थैर्य, डी मौद्रीकरण.
उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संकोच. 51 ते 100 प्रश्नांची उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.